राज्यामध्ये आज काही भागामध्ये उन्हाचा तडाखा सोसावा लागणार आहे, तर काही भागामध्ये पाऊस पडणार आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली। पावसाबद्दलची सर्वात भयंकर बातमी आत्ताच्या क्षणाला समोर येत आहे। शेतकरी बांधवांनो, पुढच्या 3 तासामध्ये नागरिकांनो भयंकर मुसळधार पाऊस आणि त्यासोबतच 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता या ठिकाणी हवामान खात्याने या 12 जिल्ह्यांना या ठिकाणी बघू शकता। या 12 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा आणि पावसाचा इशारा या ठिकाणी दिला असून येत्या 2 ते 3 तासामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये पावसाचा तसेच चक्रीवादळाचा आकार माजणार आहे। शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, या व्हिडिओला, या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण तुमच्या घराबाहेरील वातावरण आताही शांत असेल, पण मध्यरात्री 1च्या 2च्या सुमारामध्ये तिथे काळे ढग दाटून येतील। चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता या 12 जिल्ह्यांमध्ये आज सांगितलेली आहे। त्यामुळे 12 जिल्हे बघितल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान या ठिकाणी होऊ शकणार नाही। शेतकऱ्यांनी आपली कामे आटपून घ्या। या संकटामुळे नेमकं कुठे शेतकऱ्यांनो, नागरिकांनो, नेमकी कुठे ढगफुटी होणार आहे आणि कुठे नेमक्या गारा पडणार आहे याची सविस्तर माहिती आपण अगदी एका मिनिटामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पावसाबद्दलच्या बातम्यांसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, या ठिकाणी पहिले 2 जिल्हे सांगितलेले आहेत ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। ते जिल्हे म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। या जिल्ह्यांना शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो रेड अलर्ट जारी केला आहे। म्हणजे या जिल्ह्यांमध्ये भयंकर पावसासह चक्रीवादळाचं संकट या ठिकाणी येऊ शकतं। तिथे झाडांची मोठी पडझड देखील होऊ शकतं। शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, आपापल्या घराची, आपापल्या पोराबाळांची, गुराढोरांची काळजी या ठिकाणी घ्यायची आहे, कारण रात्री 1 आणि 2च्या सुमारास या ठिकाणी पडझड होऊन भयंकर चक्रीवादळासह पावसाची शक्यता या ठिकाणी हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आता राहिलेले जिल्हे आपण लगेच बघून घेणार आहोत, ज्या जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी भयानक पावसाचा या ठिकाणी अंदाज वर्तवला आहे। दक्षिण भागातून चक्रीवादळ शिरल्यानं अचानक वातावरणात मोठा बदल होऊन या ठिकाणी बघू शकता विजांच्या कडकडाट सुरू होण्याची भीती आहे। शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, घराबाहेर पडू नका। बाहेर ऊन असलं तरी गाफील राहू नका, कारण वाऱ्याचा वेग प्रचंड असणार असून परिस्थिती गंभीर होऊ शकते। कारण या 12 जिल्ह्यांना हवामान विभागाने, पुण्याच्या वेधशाळेने आणि पंजाबराव डग साहेबांनी सुद्धा या 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर यादी या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे। ज्या जिल्ह्यांची यादी आपण आता अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी बघून घेत आहोत। या जिल्ह्यामधील नागरिकांनी ताच सावधान व्हायचं आहे। तसेच काही जिल्ह्यामध्ये भयंकर अशी गारपीटची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, आपापली चिंता, आपापली काळजी या ठिकाणी घ्यायची आहे। या काही जिल्ह्यांच्या भागामध्ये मोठं चक्रीवादळ येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी बघितल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही। शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नेमके ते कोणते जिल्हे आहेत, कुठे या ठिकाणी पाऊस जास्त पडणार आहे, कुठे गारपिटीची शक्यता आहे, सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी बघून घेऊया। त्या अगोदर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पावसाबद्दलच्या बातम्या तुम्हाला एक ठिकाणी मिळत राहील। कारण या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकता अरबी समुद्रामध्ये एक असं वातावरण वेगळं तयार झालं आहे, जे सध्याच्या घडीला या 12 जिल्ह्यांकडे पुढे सरकू लागलं आहे। त्यामुळे या वाऱ्याच्या वेगाने, या तडाख्यामध्ये जे काही सापडेल, ज्या वाऱ्याच्या वेगाच्या तडाख्यामध्ये जे समोर येईल ते पूर्णपणे उद्ध्वस्त करत या ठिकाणी समोर जाईल। त्यामुळे नेमकं पाहणं गरजेचं आहे की नेमके ते कोणते जिल्हे आहेत जे सॅटेलाईटच्या इमेजमध्ये ढगांची मोठी मालिका दिसत असून या ठिकाणी 3रा आणि 4था नंबरचा जो जिल्हा आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे। शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धोका आहे। तसेच विजांचा कडकडाट देखील या जिल्ह्यात होऊ शकतो। या जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी आपली काळजी घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलीही परिस्थिती या ठिकाणी अचानक या ठिकाणी येऊ नये, म्हणून आधीच या ठिकाणी हवामान विभागानं सतर्क केलं आहे। या नागरिकांनी समुद्रापासून लांब राहावे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, यासाठी हवामान विभागाने या ठिकाणी दिलेले आहे। आता राहिलेले या ठिकाणी 12 जिल्ह्यांची यादी अगदी एका मिनिटामध्ये आपण बघून घेऊया। शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नेमकं कोणत्या ठिकाणी गारांचा पाऊस या ठिकाणी होणार आहे सर्व काही आज या ठिकाणी दिलेलं आहे। येत्या 2 ते 3 तासामध्ये
रात्रीच्या 1-2 वाजता आणि येत्या 2 ते 3 तासामध्ये अशा कडक सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. अशी 120 किलोमीटर वेगाने या ठिकाणी बघा वारे घरांची पिकांची दणादण उडू शकतात. घरांचे पत्रे या ठिकाणी उडू शकते. ही शेतकऱ्यांनी वेळेस लक्ष करून या ठिकाणी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे. शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीत या ठिकाणी ठाणे जिल्हा सुद्धा आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश देखील असून तिथे मोठी गारपिटीची शक्यता दाट गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, पुढच्या महिन्यातील त्या 3 तारखांना हवामानाचं रौद्र रूप धारण करेल. त्या तारखासुद्धा आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत. ज्या तारखांना या ठिकाणी भयंकर असे चक्रीवादळ गारपिटीची शक्यता सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी समजेल. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नका. शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, 15 वर्षापूर्वीच्या भीषण उन्हाळी वादळाची या ठिकाणी पुनरावृत्ती होण्याची भीती वर्तवण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन विभाग या ठिकाणी आता सज्ज झालंय आणि मध्यरात्री 1च्या 2च्या सुमारामध्ये भयंकर चक्रीवादळासह पाऊस येण्याची ही अचानक भीती व्यक्त केली जाते. शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, आता या ठिकाणी गाफील राहू नका. कारण तुम्हाला असं वाटत असेल की आता तर वातावरण या ठिकाणी शांत आहे, सर्व काही सुरळीत आहे, पण या ठिकाणी हा वादळापूर्वीची शांतता आहे. शेतकरी बांधवांनो, मध्यरात्री या ठिकाणी तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे. जागतिक हवामान विभागाने जळगाव आणि बीड जिल्ह्यांना देखील सतर्क दिला आहे. बीड आणि जळगाव जिल्ह्यातील नागरिक असाल तर त्यांनी त्यांची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये अशा राहण्याचे आदेश दिले असून तिथे ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो. आता राहिलेले जिल्हे आहे ते बघायचे आहे, कारण पावसाचा जोर मान्सूनपेक्षाही अधिक भयानक या ठिकाणी असू शकतो. कारण अवकाळी पाऊस आहे, हा पाऊस लिमिटमध्ये येत नसतो. शेतकरी बांधवांनो, हा पाऊस अनलिमिटेड पडत असतो. कुठं उडझड होत असती, घरांचे पत्रे उडत असतात, भयंकर चक्रीवादळ या ठिकाणी होत असतं. त्यामुळं तुमची आपापली काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. रक्ताचं पाणी करून फुलवलेल्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आताच खबरदारी घेणं हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उपाय या ठिकाणी ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नेमका पाऊस होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये भयंकर अशी गारपीट होणार आहे, सर्व काही अगदी 1 मिनिटामध्ये या ठिकाणी बघून घेणार आहोत. त्यानंतर पुढच्या जिल्ह्यांचं नाव या ठिकाणी हवामान विभागाने सांगितलं आहे, ते म्हणजे परभणी आणि जालना जिल्हा. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता सावधान व्हावं, कारण सोसाट्याचा वारा, भयंकर विजांचा कडकडाट होण्याची भयानक स्थिती आहे, भयानक भीती आहे. 2026 मधील हे सर्वात मोठं संकट आता वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे आणि या काही जिल्ह्यामध्ये उद्ध्वस्त करण्याची भीती आहे, अशी हवामान विभागाने या ठिकाणी असा अंदाज जाहीर केला आहे, ज्यामुळं निसर्गाचा कोप या ठिकाणी कधी होऊ शकतो. त्यामुळं नागरिकांनो, शेतकरी बांधवांनो, त्यामुळं पिकांचं नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहणं, आपापल्या घरामध्ये राहून आपल्या प्रशासनाने या काही जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. ते जिल्हे अगदी 1 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी आता बघून घेणार आहोत. त्यामुळं आपापली काळजी करायची आहे. विजा चमकत असताना मोबाईल बोलणे टाळायचं आहे, कारण ते तुमच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, असं या ठिकाणी सज्ज इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील या ठिकाणी पुढचे जे जिल्हे आहेत ते म्हणजे लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी सावधान व्हायचे. या 2 जिल्ह्यांना देखील अलर्ट जारी केला असून नागरिकांना या ठिकाणी झाडे किंवा विजेच्या खांबापासून लांब राहावे, जेणेकरून तुमचं कुठलंही नुकसान या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, पुढच्या 2 दिवसात वादळाची स्थिती असेल अधिक तीव्र अशी होणार असल्याने पुढील जिल्हे आता लगेच या ठिकाणी आपण बघत आहोत. विदर्भातील या ठिकाणी पुढचे जिल्हे सांगितलेले आहेत, ते जिल्हे लक्षपूर्वक या ठिकाणी ऐकायचे आहे. ते जिल्हे म्हणजे अकोला आणि अमरावती. शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, अमरावती अकोल्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर आत्ताच या ठिकाणी तुम्ही काळजी करण्याची गरज आहे, कारण रात्री 1च्या 2च्या सुमारामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगफुटी देखील या ठिकाणी होऊ शकते. या जिल्ह्यांना या ठिकाणी चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो. त्यामुळं प्रवासाचे कोणते नियोजन असेल तर त्या ठिकाणी ते कॅन्सल करायचे आहे. या काळात ते करू नका. शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, हे संकट अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे. सॅटेलाईटद्वारे यावर सतत लक्ष ठेवलं जात आहे हवामान विभागाकडून. विजा चमकत असताना उघड्या मैदानावर जायचं नाही आहे, तसेच जनावरांना सुरक्षित निवाऱ्यात बांधून ठेवायचं असं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भयंकर असा विजांचा कडकडाटाचा पाऊस पडणार आहे
सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये तुम्हाला समजणार आहे. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कोकण आणि मराठवाडा आज थोड्याच वेळामध्ये पावसाची सरी कोसळण्यास सुरुवात होईल. शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, आपत्ती व्यवस्थापन विभाग या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असून नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीवर या ठिकाणी विश्वास ठेवावा. विजा चमकत असताना विजांच्या उपकरणापासून लांब राहावं, सुरक्षित राहावं. आणि अचानक आलेल्या या पावसामुळे तापमानात घट होईल, पण वादळ विनाशाचं कारण या ठिकाणी ठरू शकतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे आणि जी काही परिस्थिती या ठिकाणी जे काही जिल्हे या ठिकाणी सांगितलेले आहे, या 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आपण यादी बघितली. या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी नागरिकांनी आपापली या ठिकाणी काळजी करायची आहे. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्यायचं आहे, जेणेकरून या ठिकाणी असा अंदाज सांगितला आहे, प्राथमिक अंदाज या शक्यतेवर आधारित आहे. ज्यामुळे जर पावसाचा अंदाजावर मोठं काम करणार असाल, अनुभवी तज्ज्ञांना या ठिकाणी हवामान खात्याचा अंदाज विचारून मगच तुमच्या मोठ्या कामाची या ठिकाणी सुरुवात करायची आहे. कोणताही मोठा निर्णय या ठिकाणी नाही घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवायचा नाही, कोणत्याही व्हिडिओवर अफवांचा विश्वास ठेवायचा नाही. कारण सध्या सोशल मीडियावर बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल होत आहे. अफवांचे आता पाणी पाऊस येईल, उद्या पाऊस येईल. त्यामुळं कोणत्या अफवावर या ठिकाणी विश्वास ठेवू नका. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.